नमस्कार। आज आपण बघणार आहोत मस्त असं ताज्या मटाराची भाजी। आणि हिवाळा लागला म्हटलं की भरपूर असा मटार किंवा वाटाणा बाजारात आलेला असतो, तर त्याच्या भाज्या आपण नक्कीच बनवतो आणि तेही वेगवेगळ्या प्रकारच्या। तर ही एक सोपी आणि मस्त पद्धत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर त्यासोबत बटाटा देखील घेतलेला आहे। आधी आपण वाटण करूया। यामध्ये मी एक टोमॅटो, अद्रक, कोथिंबीर आणि लसूण घेतला आहे, त्याचं बारीक असं वाटण करून घेतलं। त्याचबरोबर आता आपण फोडणी देणार आहोत। तर एका कढईमध्ये साधारण 1 ते 2 मोठा चमचा तेल घालून घेऊया। तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं घालायचं। जिरं तडतडलं त्यानंतर कढीपत्ता घालायचा। या ठिकाणी आपण जो मटार आणि बटाटा आहे ना, तो आधी शिजवून देखील घेऊ शकतो किंवा डायरेक्ट शिजवू शकतो। आणि एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून, आणि तो मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण छान फ्राय करून घेणार आहोत। आणि यामध्ये मी एक अशी मस्त गोष्ट वापरणार आहे की जेणेकरून आपली ग्रेव्ही ना ही मस्त अशी दाटसर होणार आहे। तर आपण कांद्याची पेस्ट न करता देखील आपल्याला दाटसर होण्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे, तर ती तुम्ही नक्की बघा। तर छान असा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतवून घेतला आहे। आता यामध्ये ना जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आहे बेसन। तर 1 मोठा चमचा मी थोडासा बेसन घातलेला आहे, आणि कांदा छान परतवल्यानंतरच यामध्ये बेसन घालायचं, म्हणजे व्यवस्थित असा त्यानंतर बेसन देखील परतलं पाहिजे। मस्त असा खमंग असं बेसन भाजण्याचा वास आला की त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। बघू शकता छान असं खरपूस असा बेसनचा वास तर येत आहे। तर मस्त असं बेसन देखील भाजलं आहे, त्याचबरोबर आपला कांदा देखील फ्राय झालेला आहे। आता या ठिकाणी आपण जो मिक्सरला मसाला केलेला होता टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूणचा, तो यामध्ये आपण घालणार आहोत। तर तो देखील व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे। पूर्ण मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत। आणि आपण गरम पाणी एका बाजूला ठेवलेलं आहे गरम करायला। त्यानंतर आपला घरगुती काळा मसाला, हळद आणि लाल तिखट यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे घालणार आहोत। त्याचबरोबर व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत याला देखील आपण छान परतवून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त असा मसाला दिसतो तर आहे। आता 2 मिनटं आपण झाकण ठेवून बघूया। मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता या ठिकाणी आपण जे वाटाणा आणि बटाटा जो होता तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाटा घालू शकतात, नाही घातला तरी चालेल, तशी देखील भाजी अप्रतिमच लागते। तर या ठिकाणी मस्त असं मिक्स करून घेते मी सगळ्यात पहिले मसाल्यासाठी, बघू शकता। आणि आता यामध्ये छान मिक्स झालं आहे, मसाल्यामध्ये आपण परतवलं आहे। तर यामध्ये आता आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे। गरम पाणी घातलं की तर्री खूप सुंदर येते, त्यामुळे कधीही भाज्यांमध्ये गरम पाणीच वापरायचं। आता आपल्याला ग्रेव्ही जी आहे किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ देखील यामध्ये घालायचं आहे। आणि झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती साधारण 10 ते 12 मिनटं आपण भाजी शिजवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मस्त अशी आपली झटपट भाजी तयार होते आणि चवीला देखील तितकीच अप्रतिम लागते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगत जा। धन्यवाद।